स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू माय व्हिडिओ। आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे प्रोनाउन। आणि प्रोनाउन मध्ये आपल्याला माहिती आहे जसं की आपण नाउन टॉपिक डिस्कस केलेला आहे त्याच पद्धतीचे प्रोनाउन वरती सुद्धा तुम्हाला एरर वरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। प्रोनाउन म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे। आपल्याला नाउनचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा यूज करतो, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की प्रोनाउनचे जे काही काइंड्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे। त्यामध्ये जो फर्स्ट आहे तो आहे पर्सनल प्रोनाउन। पर्सनल प्रोनाउनच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन, परत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, नंतर रेसिप्रोकल प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन एक्सेट्रा असे जे काही प्रकार आहेत प्रोनाउनचे ते सर्व आपण डिस्कस करणार आहोत, पण एकदम शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स पाहिजे, ठीक आहे। फर्स्ट पाहूयात आपण पर्सनल प्रोनाउन। पर्सनल प्रोनाउन मध्ये आपल्याला माहितच आहे कुठले आहेत पर्सनल प्रोनाउन। फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे आपल्याला माहितच आहेत। थर्ड पर्सन प्रोनाउन मध्ये आपण पाहतो आय आणि वी येतं। सेकंड पर्सन प्रोनाउन मध्ये आपण पाहतो यू येतं आणि थर्ड पर्सन प्रोनाउन मध्ये आपण पाहतो की ही, शी, इट अँड दे, ठीक आहे। फर्स्ट पर्सन प्रोनाउन, सेकंड पर्सन प्रोनाउन आणि थर्ड पर्सन प्रोनाउन हे जे प्रोनाउन्स आहेत त्या प्रोनाउन्स हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केले जातात। त्याचेच ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा यूज केले जातात। त्याची फॅमिली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पर्सनल प्रोनाउन मध्ये आपण काय करूयात वाटलं सर एक चार्ट घेऊयात आणि त्या चार्टद्वारे परत तेवढा चार्ट जरी तुम्हाला लक्षात आला तरी लक्षात येतं आणि आय थिंक मला वाटतं की तुम्हाला ते नक्कीच माहिती असेल चार्ट। फर्स्ट पाहूयात आपण पर्सनल प्रोनाउन मध्ये। फर्स्ट आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, त्यालाच आपण नॉमिनेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतो। त्यामध्ये मला फर्स्ट पर्सन प्रोनाउन येतात आय आणि वी, सेकंड पर्सन प्रोनाउन यू येतात आणि थर्ड पर्सन प्रोनाउन ही, शी, इट आणि दे, ठीक आहे। त्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन जर आपण पाहायला गेला तर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये आयचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मी आहे, नंतर आपण पाहतो वीचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन अस आहे एक्सेट्रा। वी असेल, परत वीचा अस असेल, नंतर यूचा यू असेल, डेचा डेम असेल, इटचा इटच असेल, शीचा हर असेल, हिचा हिम असेल, हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ठीक आहे। सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, परत आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्येच आपण पर्सनल प्रोनाउन मध्येच आपण पाहूयात की पॉझिटिव्ह प्रोनाउन। पॉझिटिव्ह प्रोनाउन परत पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला बघायचं आहे आणि परत आपल्याला राहिलं तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सुद्धा आपण ह्या चार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। या ठिकाणी पहा चार्ट सर्वांनी तयार करायचा आहे। प्रोनाउन्स मध्ये पर्सनल प्रोनाउन असेही म्हणू शकतो। प्रोनाउन्सची फॅमिली बघूयात। फर्स्ट आपण पाहूया सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, सेकंड पाहूयात आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, थर्ड पाहूयात आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, परत आहेत पॉझेसिव्ह प्रोनाउन आणि परत आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन। एकाच ह्याच्यामध्ये आपले होतात पॉझेसिव्ह असेल, रिफ्लेक्सिव्ह असतील। फक्त एक चार्ट घ्यायचं, थोडंसं शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहे। सब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये आय असेल फर्स्ट पर्सन आणि सेकंड वी असेल, हे दोन जे आहे ते फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, आपल्याला माहिती आहे। त्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन जर पाहायला गेलं तर आयचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मी असेल, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह माय असेल, पॉझेसिव्ह प्रोनाउन माईन असेल आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे माय सेल्फ असेल, ठीक आहे। वी हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असेल, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आपल्याला पाहिजे अस असेल, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आर असेल, पॉझेसिव्ह प्रोनाउन आर्स असेल आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मात्र आर सेल, ठीक आहे। हे झालं फर्स्ट पर्सन प्रोनाउन। आता पाहूयात आपण सेकंड पर्सन प्रोनाउन। सेकंड पर्सन प्रोनाउन मध्ये पाहूयात आपण यू असेल, यूची फॅमिली, यूचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म हा काय आहे यूच आहे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे युअर आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन हे युअर्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे युअर सेल्फ आणि युअर सेल्स,
ठीक आहे, हा झाला सेकंड पर्सन प्रोनाउन. नेक्स्ट पाहूयात आता याच्यानंतर जो आहे थर्ड पर्सन प्रोनाउन मध्ये पाहूयात आपण. ही असेल, हीचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हा हिम असेल, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हीज असेल आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन सुद्धा काय असेल, हीज असेल आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे हिमसेल्फ. नंतर आहे शी, शीचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हर आहे. सब्जेक्टिव्ह शी असेल तर ऑब्जेक्टिव्ह, आणि हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणूनच यूज केले जातात, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हे ऑब्जेक्ट म्हणूनच यूज केले जातात, हे आपल्याला माहिती आहे. परत आपल्याला डिफरन्स बघायचा आहे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये काय डिफरन्स आहे ते. सब्जेक्ट शी असेल, ऑब्जेक्ट हर असेल, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा हर असेल आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन हे हर्स असेल, हरसेल्फ. नेक्स्ट आहे इट असेल, इटच असेल, इट्स किंवा इटसेल्फ. नेक्स्ट आहे दे असेल, डेचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, देम आहे, देअर, देअर्स आणि देमसेल्स. ठीक आहे, हे झाले हा जे फोर्थ पर्सन, सेकंड पर्सन आणि हे झाले थर्ड पर्सन. ठीक आहे, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या ठिकाणी. याच्यानंतर पाहूयात आता आपण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता हे तर आपल्या लक्षात आलं, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणूनच यूज केले जातात, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हे याचा ऑब्जेक्ट म्हणूनच यूज केला जातो. जसं की आपण वॉइस मध्ये पाहिलं तर आपण वॉइस मध्ये बायच्या नंतर आपण काय यूज करतो, ॲक्टिव्ह टू पॉइंट बनवते बाय प्लस आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा यूज करतो. जो सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आपण यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे आता पॉझिटिव्ह प्रोनाउन आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे तर या ठिकाणी आपण पाहूया. तो एक एक्झाम्पल घेऊयात. दिस इज माय हाऊस आणि सेकंड एक्झाम्पल आहे दिस हाऊस इज माइन. ठीक आहे, या ठिकाणी आता आपण या ठिकाणी माइन काय यूज करत नाहीये, दिस इज माइन हाऊस किंवा या ठिकाणी दिस हाऊस इज माय असं काय यूज करत नाहीये. हे जे माय आहे ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे माइन काय आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा यूज हमेशा आपल्याला माहिती आहे की नाउन सोबत पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा यूज केला जातो. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह केव्हाही नाउन सोबत येतं, परंतु पॉझिटिव्ह प्रोनाउन जे आहे ते पॉझिटिव्ह प्रोनाउन मात्र आपल्याला सिंगल यूज करावं लागतं. त्याचा नाउनशी काही एवढं म्हणजे नाउन सोबत यूज करता येत नाही. फक्त पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन या ठिकाणी स्ट्रक्चरच तसं पाहिजे तुमचं. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन म्हणजे नाउनला लागलीच काय यूज करावं लागतं आपल्याला, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करावं लागतं. ठीक आहे, हे झालं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्स या ठिकाणी. परत आहे आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सर्वांनी चार्ट हे केलं या ठिकाणी, घेतला का लिहून. नेक्स्ट पाहूयात आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचं एखादं एक्झाम्पल घेऊयात वाटलंच आपण. वी कम्प्लिटेड आवर सेल्स. वी कम्प्लिटेड आवर सेल्स. ठीक आहे, या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन केव्हा यूज करायचं आपल्याला, सब्जेक्ट हा काय आहे, वी आहे आणि ज्यावेळेस वी हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असेल तर त्याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय आहे तर त्याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वीचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आवर सेल्स आहे. वर्बच्या नंतर यूज केला जातो तो. ठीक आहे, मग ते हेल्पिंग वर्ब असेल किंवा मेन वर्ब असेल. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन वी यूज केलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या ठिकाणी काय यूज करावं लागेल, आर सेल्स यूज करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने. यावरती आता या ठिकाणी एरर तुम्हाला कशावरती विचारला जाऊ शकतो, खूप इझी लँग्वेज मध्ये सांगते मी. या ठिकाणी तुम्हाला एक तर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वरती सुद्धा एरर विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला काय दिलं जाईल, दिस इज माइन हाऊस असं दिलं जाईल, तर त्या ठिकाणी त्या सेंटेन्स मधील तो एरर असेल.
त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला माय यूज करावं लागेल. किंवा या ठिकाणी असं दिलं जाऊ शकतं की वी कम्प्लीटेड युअर सेल्स असं दिलं असेल तर त्यावेळेस मात्र तो त्या ठिकाणचा एरर असेल. ठीक आहे. या ठिकाणी नेक्स्ट आहे एम्फॅटिक प्रोनाउन. आता एम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे काय? आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पर्सनल प्रोनाउन झालं आपलं, पॉझिटिव्ह प्रोनाउन झालं आपलं आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सुद्धा आपलं झालेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलेले आहे की शॉर्ट मध्ये आपण फक्त डिस्कस करणार आहोत आणि लागलीच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे जास्तीत जास्त. नेक्स्ट आहे एम्फॅटिक प्रोनाउन. 5th नंबरचं सुरू आहे आपलं. फर्स्ट झालं पर्सनल प्रोनाउन, सेकंड झालं पॉझिटिव्ह प्रोनाउन, थर्ड झालं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सॉरी 3 झालेले आहेत. पर्सनल प्रोनाउन, पॉझिटिव्ह प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. फोर्थ आहे एम्फॅटिक प्रोनाउन. 4th नंबरचं कुठला आहे? एम्फॅटिक प्रोनाउन. एम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे काय? जेव्हा कर्त्याने स्वतःची कृती, ज्यावेळेस एखादा सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट सांगत आहे की मी हे कृती केलेली आहे, मी हे ऍक्शन केलेली आहे, तेव्हा तो जो सांगतो त्यावेळेस त्याचा जो परिणाम होतो तो त्याच्यावरतीच होतो. म्हणजे त्याने स्वतःने केलेली असते त्यावेळेस एम्फॅटिक प्रोनाउनचा यूज केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल I myself will take you dear. I myself will take you dear. You dear. या ठिकाणी I myself will take you dear. ठीक आहे. या ठिकाणी काय होईल आता या ठिकाणी पहा, मायसेल्फ यूज केलेले. मायसेल्फ हे काय आहेत? एम्फॅटिक प्रोनाउन. जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत तेच एम्फॅटिक प्रोनाउन सुद्धा आहेत, परंतु रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे. आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पाहिलेले आहेत. मायसेल्फ असेल, आरसेल्फ असेल, युअरसेल्फ असेल, देमसेल्फ असेल, एक्सेट्रा, इटसेल्फ वगैरे असेल. तर त्याच ठिकाणी तेच या ठिकाणी एम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणून आहेत, परंतु एम्फॅटिक प्रोनाउन्स आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पाहिलेले आहेत की सब्जेक्ट नुसार आपल्याला शेवटी वर्बच्या नंतर यूज केला जातो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे काय केलं जातं? वर्बच्या नंतर यूज केला जातो. आणि एम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे स्वतः कर्त्याबद्दलच तो आपल्याला यूज करायचा आहे. जो कर्ता आहे, जो सब्जेक्ट आहे, तर सब्जेक्टच त्याच्यावरती जास्त भर देत असेल, एम्फॅसाइज होत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला एम्फॅटिक प्रोनाउनचा यूज करायचा आहे. सब्जेक्ट या ठिकाणी आय आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मायसेल्फ यूज करावं लागेल एम्फॅटिक प्रोनाउन. आपण बरेच वेळेस काय करतो की या ठिकाणी मायसेल्फ जर आपलं नाव वगैरे सांगायचं असेल किंवा लिहायचं असेल तर आपण मायसेल्फ लिहितो आणि पुढे डॅश लिहितो, परंतु हे इनकरेक्ट आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला तुमचं जर नाव लिहायचं असेल तर आय मायसेल्फ लिहावं लागेल. या ठिकाणी हे करेक्ट असेल. ठीक आहे. मायसेल्फ म्हणून पुढे जर तुम्ही नाव लिहित असेल तर ते इनकरेक्ट असेल. आयच्या नंतर तुम्हाला मायसेल्फ लिहावं लागेल या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता या ठिकाणी अजून एक पाहूयात एम्फॅटिक प्रोनाउनचं. I myself saw the minister. I myself saw the minister. या ठिकाणी आयच्या नंतर आपण काय यूज केलं? या ठिकाणी मायसेल्फ यूज केलेला आहे. म्हणजे जो कर्ता आहे त्या कर्त्यानुसार आपण पाहिलेला आहे, त्याचाच एम्फसाइज केलेला आहे, म्हणून या ठिकाणी मायसेल्फ यूज केलेले. आता इनकरेक्ट एखादं एक्झाम्पल बघूयात आणि करेक्ट कसं असतं पाहूयात. मायसेल्फ कॅन डू इट. मायसेल्फ
सेल्फ कॅन डू इट हे या ठिकाणचं हे जे एक्झाम्पल आहे ते काय असेल, इनकरेक्ट असेल. करेक्ट एक्झाम्पल कसं होईल, आय माय सेल्फ कॅन डू इट, हे काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे, दिलेलं आय माय सेल्फ कॅन डू इट, माय सेल्फ कॅन डू इट हे रॉंग असेल, आय माय सेल्फ कॅन डू इट हे काय असेल, करेक्ट असेल या ठिकाणचं. अशा पद्धतीचं यावरती सुद्धा तुम्हाला एरर्स विचारले जाऊ शकतात. हे इनकरेक्ट आहे. तुम्हाला ज्यावेळेस एम्फेटिक प्रोनाउन यूज करायचा आहे त्यावेळेस दिलेल्या सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला त्याचा एम्फेटिक प्रोनाउन यूज करावा लागेल. म्हणजे सर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जे आपण डिस्कस केलेले तेच आहेत एम्फेटिक प्रोनाउन पण. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. पाहूयात आता आपण कुठले आहेत ते. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन प्रत्येकालाच माहिती आहे, दिस दॅट दीज आणि दोज. खूप इझी आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आय थिंक मला वाटतं की ते आपल्याला डिस्कस फक्त ओनली डिस्कस करणार आहे मी काही लिहून देत बसणार नाहीये. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये आपण पाहिलेलं आहे की जो पॉइंट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज टू पॉइंट आउट पर्सन्स और थिंग्स कॉमनली यूज्ड इन स्पोकन लँग्वेज. ठीक आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आपल्याला माहिती आहे, दिस असेल, दॅट असेल, दीज असेल, दोज असेल आणि सच हे सुद्धा काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. ठीक आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पाहूयात आपण कुठले आहेत ते. दिस माहिती आहे, आता दिसचा यूज कशासाठी केला जातो, दॅट, दीज आणि दोज आणि सच. ठीक आहे, एक्सेट्रा हे काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. आता दिस दॅट दीज दोज हे माहीतच आहे. सिंग्युलर साठी काय यूज केलं जातं, प्लुरल साठी काय यूज केलं जातं, जवळच्या याच्यासाठी काय यूज केलं जातं, दूरची वस्तू दाखवण्यासाठी सांगण्याची गरज नाहीये. एक एक्झाम्पल पाहूयात आपण. किंवा एक्झाम्पल सुद्धा पाहण्याची गरज नाही, खूप इझी आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउन indefinite प्रोनाउन. आता इंडेफिनाइट प्रोनाउन्स कुठले आहेत पाहूयात आपण. वनचे सगळेच असतील, बडीचे सगळेच असतील. जसं की समवन असेल, एनीवन असेल, एव्हरीवन असेल, एक्सेट्रा. बडीचे समबडी असेल, नोबडी असेल, एव्हरीबडी असेल, एक्सेट्रा. थिंगचे समथिंग असेल, नथिंग असेल, एनीथिंग असेल, एक्सेट्रा. वन असेल, फ्यू, एनीवन, एव्हरीवन, एनीबडी, एव्हरीबडी, एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत, इनडेफिनेट प्रोनाउन आहेत. या ठिकाणी आता पाहूयात आपण इनडेफिनेट प्रोनाउन मध्ये वनचा ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह फॉर्म यूज करतो त्यावेळेस मात्र आपल्याला वन्स यूज करावं लागतं. इनडेफिनेट प्रोनाउन्स कुठले आहेत ते ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊयात वाटलंच तर. समवन असेल, एनीवन असेल, एव्हरीवन असेल, समबडी असेल, एव्हरीबडी असेल, एनीबडी असेल, एनीथिंग असेल, समथिंग असेल, एक्सेट्रा. खूप सारे आहेत असे. त्याचबरोबर वन असेल. हे सर्व काय आहेत, इनडेफिनेट प्रोनाउन आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी वनचं मात्र एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस वन हा सब्जेक्ट असेल त्याचं जर पॉझिटिव्ह प्रोनाउन यूज करायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी वन्स यूज करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, वनचा या ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. नन हे सुद्धा काय आहे, इनडेफिनेट प्रोनाउन आहे. नोबडी केम टू मीट अस.
nobody came to meet us. nobody came to meet us या ठिकाणी काय यूज केलेला आहे? नोबडी आहे. नोबडी हा काय असेल? इनडेफिनेट प्रोनाउन असेल. म्हणजे एखाद्या वेळेस अनिश्चितपणा जर सांगता येत नसेल आपल्याला तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे निश्चितपणा जर सांगता येत नसेल तर त्यावेळेस आपल्याला अनिश्चित प्रोनाउन यूज करायचे आहे, जसं की वनचे असतील, बडीचे असतील किंवा थिंगचे असतील एक्सेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. ऑल हे सुद्धा काय आहे? इंडेफिनेट प्रोनाउन आहे. मेनी हे सुद्धा इंडेफिनेट प्रोनाउन आहे. एनी सुद्धा आहे. ऑल वेर इन्व्हायटेड फॉर द पार्टी. सेकंड एक्झाम्पल. ऑल वर इन्व्हायटेड द पार्टी. ऑल हे काय आहे? या ठिकाणी इंडेफिनेट प्रोनाउन आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आता आपण. झाले. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. परत आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन तर आपल्याला माहितच आहे कशासाठी यूज केला जातो. क्वेश्चन्स विचारण्यासाठी आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनचा यूज करतो. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये मग WH क्वेश्चनिंग वर्ड हु असेल, हुम असेल किंवा हुज असेल. आणि नॉन लिव्हिंग थिंग साठी जो यूज केला जातो ते असेल विच असेल आणि व्हॉट असेल. ठीक आहे. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स कुठले कुठले आहेत या ठिकाणी बघूयात वाटलंच तर. हु, हुम, हुज. पर्सन साठी यूज केले जातात विच. ऑब्जेक्ट साठी, नॉन लिव्हिंग थिंग साठी असे म्हणू शकतो आणि व्हॉट. हे काय आहेत? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. ठीक आहे. हु हा सब्जेक्टिव्ह म्हणून यूज केला जातो. हुम हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून यूज केला जातो. हुज हा पॉझेसिव्ह म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. हु इज ही. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. whom आर यू स्पीकिंग. whom आर यू स्पीकिंग. या ठिकाणी हा जो whom आहे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलेला आहे. हु हा सब्जेक्टिव्ह असेल तर whom हा ऑब्जेक्टिव्ह असेल. नेक्स्ट आहे हुज. हुज इज दिस कार. या ठिकाणी हुज हा जो यूज केलेला आहे तो पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलेला आहे. एखाद्यावर जर अधिकार दाखवायचं असेल, पोझिशन जर आपल्याला शो करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला हुज यूज करावा लागेल. हु, हुम, हुज. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण. विचचा यूज आपल्याला माहिती आहे नॉन लिव्हिंग थिंग साठी केला जातो. व्हॉटचा बघूयात. व्हॉट इज ही, व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. ठीक आहे. हे झालंय आपलं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. नेक्स्ट पाहूयात आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. या ठिकाणी
आता हू, हुम आणि हुज लक्षात आला असेल. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आपल्याला हुचा यूज करावा लागतो. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आपल्याला हुमचा यूज करावा लागला आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणून आपल्याला हुजचा यूज करावा लागतो. ठीक आहे. पुढचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन आणि रिलेटिव्ह प्रोनाउन आणि राहिलेले जे काही आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके. बाय ऑल ऑफ यू.